चला मैदान क्रमांक 3 साठी त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं जयहनुमान उजेडे प्रतिस्पर्धी संघ अर्थात नूतन मसोबा पेझारी केव्हाचा त्या ठिकाणी उपस्थित झालेला आपण देखील चला सामनाधिकारी आपण जरा टायमिंग लावा। सामना समितीनं निर्णय घेतलेला 3 मिनिटाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघ त्या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर आपला संघ या स्पर्धेतून बाद केला जाईल याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे। विनंती असेल जयहनुमान उजेडे रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहे जयहनुमान उजेडे पेण तालुक्यातील संघ आहे। आज मात्र अलिबाग या ठिकाणी आपला खेळ व्यक्त करणार आहे। प्रतिस्पर्धी संघ मात्र मैदानावर उपस्थित झालेला आहे आपण देखील चला एवढ्या लांबून आपण येणार आहात आपला देखील सन्मान आम्ही करणार आहोत परंतु आपण देखील वेळेमध्ये उपस्थित झाला नाही तर मात्र आमच्याकडे पर्याय नसणार आहे लक्षात घ्या। धन्यवाद। उजेडे संघ देखील मैदान क्रमांक 3 वर उपस्थित होत आहे। सामनाधिकारी लगेचच सामना आपण सुरू करायचा आहे। आपण सर ग्राउंडवर 3 वरील चालू सामना सुरू करता पंचांना विनंती आपली कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता ग्राउंडवर 3 वरील सामना चालू करायचा। अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा रंगते आणि खऱ्या अर्थानं वाईट वाटते ते की वेळेवर उपस्थित न राहिल्यामुळे स्टार्टिंग नंतर एकाच ठिकाणी लावावी लागते। एक दोन स्पर्धा केल्यानंतर पहिल्या फेरीसाठी लावावी लागते। या ठिकाणी तुषार रमेश पाटील जावई या कबड्डी स्पर्धेसाठी आमचे जावई या ठिकाणी त्यांचा यशस्वी सन्मान या ठिकाणी करतोय रमेश पाटील यांना विनंती करतो की यशस्वी सन्मान आमच्या जावयांचा या ठिकाणी व्हायला पाहिजे। तुषार रमेश पाटील जावई यांचा यशस्वी सन्मान या ठिकाणी होतोय। चॅलेंज स्पोर्ट्सच्या वतीनं या ठिकाणी यशस्वी सन्मान या ठिकाणी आणि खरंच एक आनंददायक क्षण या ठिकाणी होतोय। तुषार रमेश पाटील जावई यांचा यशस्वी सन्मान रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय। खरोखर मनापासून एक आनंदाचा क्षण या ठिकाणी होतोय। पाहिलेले कबड्डीवर खूप प्रेम आहे त्यांचा बेली संघ तुमचा सर बेली संघ अतिशय बेस्ट संघ कबड्डीतली बेली संघ या कोपरगावावर एक विशेष प्रेम संदीप वासुदेव पाटील यांचा मी नितीन खरे यांना विनंती करतो। संदीप वासुदेव पाटील एक विशेष चॅनल स्कोपरवर विशेष प्रेम यांचा असणार आणि खरोखर मी नितीन खरे यांना विनंती करतो यथोचित सन्मान मायेची शाल या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक एक पुष्प त्यांच्या देतोय। धन्यवाद। अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा रंगते। एका ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची रेस चालू आहे। प्रेमासाठी लोक येत आहेत। रमाकांत भाऊ पाटील यांच्यावर प्रेम करणारी मंडळी चॅलेंज कोपरवर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी येते गाठीभेटी करतायत आणि संजय पुळकर आणि मी आणि आमचा आनंद आणि सुनील दोघांनी थोडी माघार घेतली। तुम्ही होतं दोघं जण काहीतरी बोलताय बोला आणि आम्हाला संधी भेटत नाही। ग्राउंड 1 आणि 3च्या मध्ये जो घोळका आहे ग्राउंड 1 आणि 3च्या मध्ये जो घोळका आहे मी सुहास पाटील यांना विनंती करतोय त्या प्रेक्षकांना जरा बाहेर का राग आला तरी चालेल बॅरिकेडच्या बाहेर जाऊ नका किंवा कुणालाही त्रास होता कामा नये अशा प्रकारे बघा। रसिक प्रेक्षकांना विनंती करतो खूप प्रेम केलं आमच्यावर अतिशय मायेने कबड्डी बघताय तुम्ही प्रेमापोटी कबड्डी बघताय खूप प्रेम आहे तुमचं कबड्डी मी मगाशी तुम्हाला कबड्डीवर खूप प्रेम आहे त्याचं मी नालंदाचा आणि मी तक्षशिलाचा मनापासून या ठिकाणी किती प्रेमळ आणि खरोखर त्यांची कबड्डीवर जी सेवा आहे कबड्डी पोटी काय दोघीजण येतात पाण्याचा काही विचार नाही केला वडापाव खाताना कधी दिसत नाहीत आपल्याला कबड्डी महिलांसाठी तसंच पुरुषांसाठी मी सांगतो तुम्हाला मित्रांनो कुणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे कबड्डी उभे राहताना कुणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे कबड्डी बघा तुम्ही म्हणजे आम्हाला इथे पुकारताना त्रास होऊ नये। मी संजय पुळकर सरांना सांगतो विनंती करतो संजय पुळकर तुम्ही कॉमेंट्री खूप छान करता खेळाडूची ओळख खूप छान आहे तुमच्याकडे आतमधली जी गोम आहे ती आतमधली ओळखायला जाणता शेजारचे देवापाटी
पेधांचे देव पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. रमाकांत पाटील तुमची वाट बघतायत. आपण स्टेजवर स्थान बनवायचं देव पाटील. रमाकांत पाटील यांच्यावर खूप प्रेम करणारी मंडळ आहे. रमाकांत पाटील सर चालितेचे सर्व आहेत. त्यांचा मुलगा कुणाल पाटील सध्या चालितेस कबड्डी संघात खेळतोय. त्यांच्या सौभाग्याची संगीता रमाकांत पाटील या ठिकाणी उपस्थित असतील. आणि खरोखर त्या तिन्ही लोकांचं नवरा बायको असं मुलगा असो कबड्डीवर खूप प्रेम आहे. तसंच मी नालंदा आणि दक्षिण जिल्ह्याचं म्हटलं असं सर तुम्ही मराठी शिक्षक आहात. मराठी शिक्षक आहात तुम्ही तुमच्या मुलांची घडणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. देवा पाटील यांच्या यातून मायेची शान आणि प्रेमाचं प्रतीक पुष्प त्यांना देतोय आपण. धन्यवाद सर. लक्षात घ्या मैदान क्रमांक 2 वर चालू सामना. आपण मैदान क्रमांक 2 साठी श्रीमंत भैरवनाथ कोयनाड वर्सेस गजानन स्पोर्ट शहापूर हा सामना पाहतोय. तदनंतर होणारा सामना असेल टीबीएम कारावी वर्सेस वर्सुवाई पेण. आपण दोन्ही संघांना तयार राहायचं आहे. मैदान क्रमांक 2 साठी टीबीएम कारावी वर्सेस वर्सुवाई पेण आपण तयार राहा. तर मैदान क्रमांक 3 साठी सामना खेळला जातोय. जय हनुमान उचडी वर्सेस नूतन मसाला हा सामना संपलेला सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना दाद द्यावी. आतापर्यंत कोणताही गोंधळ न करता शाळांच्या गटामध्ये वावा करून आपल्या या गुणी खेळाडूंचं कौतुक केलेलं आहे रसिक प्रेक्षकांनी. आणि आम्ही आता जी गर्दी झाली होती त्या गर्दीमध्ये उठवायला गेल्यानंतर रसिक प्रेक्षक त्यांना माघार घेतलेलं आहे आणि ते बाहेर गेलेलं आहे खरोखरच. आणि संतोष बोलल्यानंतर नालंदा आणि तक्षशिला नेमकी मला माहिती आहे. मी शहापूरला गेलो होतो. अख्खी फॅमिली होती मला वाटतं. मी मागे उभा होतो आणि नेमकी आपल्या तक्षशिला आहेत आणि नालंदा सुद्धा आहे. मी ओळखतो त्यांना. पण एवढा प्रेम आहे कबड्डीवर असं नाही की मनापासून पूर्ण फॅमिली कोण घेऊन येऊ शकतो आपल्या मुलाबाळांचंही. आपण तर एकटाच गेलेलो पण पूर्ण फॅमिली बघितली. आपल्या शहापूरला आता मसोबा सामने झाले बरोबरच अतिशय प्रेम. जिल्ह्यामध्ये जायची तयारी नसते कदाचित त्यांची सोय नसेल. मला वाटतं काही महिला अशा असतात की आपण येत नाही. राऊंड नंबर 1 वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना नवयुवक खिडकी विरुद्ध धावीर बीरकडे. पहिल्या फेरीतील शेवटला सामना. दोन्ही संघाला विनंती आपण लगेचच ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्यायचा. त्याच्यानंतर ग्राउंड नंबर 2 वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना दुसऱ्या फेरीतील टीबीएम ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी मनापासून डॉक्टर अमोलचं या ठिकाणी स्वागत करते. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी डॉक्टर अमोल या पंचक्रोशीतील सर्व लोकांना कोरोना काळात बिनधास्त राहायला शिकवलं ते डॉक्टर अमोल या ठिकाणी उपस्थित झाले. मी अमोलचं मनापासून त्यांच्या वतीनं यथोचित सन्मान या ठिकाणी करते. मंडळाच्या वतीनं माहिती शाल सन्मान चिन्ह माहिती शाल सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्प फोटोग्राफरला विनंती करतोय. या ठिकाणी डॉक्टर अमोल आणि रमाकांत पाटील यांच्या शुभास्ते डॉक्टर अमोल यांच्या इथे सन्मान या ठिकाणी होते. धन्यवाद. त्यांनी स्वतःने साथ लावलाय. पुरस्कृत ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पार पाडते. आणि खरोखरच अमोल रामचंद्र ठाकूर आमचे सर्व ज्यांनी कोरोना काळात सर्वांना पंचक्रोशीला चांगली सेवा दिली असे डॉक्टर अमोल ठाकूर या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचे नवकिरण भेंडकर उरण या साई संघांच्या संघ नायकाने आपले संघ तयारी ठेवायचे. हॅलो चालू आहे भैरवनाथ पेजरी 5-6 लीड आहे. उंचीचे असे सामने पाहायला मिळतात. चारी रसिक प्रेक्षकांना रेंजच नाही तर आणि रेंजच नाव काय रसिक प्रेक्षकांची मगापासून बघतोय मी संध्याकाळी 6 वाजल्यापासून पाहतोय तर रसिक प्रेक्षकांची कुठली तक्रार नाहीये. कुठल्या पंचावर ऑब्जेक्शन नाहीये.
खरोखरच अशी जी स्पर्धा आतापर्यंत चालू आहे दाद द्यायला लागेल रसिक प्रेक्षकांना संघाच्या हितचिंतकांना की प्रत्येक निर्णय त्यांना मान्य होतोय. अशी स्पर्धा पार पाडणं म्हणजे काहीची गोष्ट नाही संतोष, बरोबर ना? आपण वारंवार पाहतो की काही ठिकाणी असे वादविवाद होतात, रसिक प्रेक्षक धावून येतात, पण आज या कोकणच्या मैदानामध्ये क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा चालू आहे आतापर्यंत आणि सर्व आपल्या माय बहिणींना माय बापांना आणि रसिक प्रेक्षकांना अशी सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते. एका बाजूनी चारही बाजूनी पाहायला मिळते, कोणतीही अडचण नाहीये. त्या 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर मैदानाची जी आपल्या सर्व स्पर्धा पाहायला मिळतात आपल्या रसिक प्रेक्षकांना. आणि म्हणजे आयोजनापेक्षा नियोजनाला जास्त महत्व आहे. आपण नियोजन चांगलं केलं होतं त्याबद्दल वाद नाही, पण थोडासा प्रोत्साहन जर दिला असता आपल्या खेळाडूंनी किंवा संघाने तर अजून सुरळीत जास्त पार पडली असती. म्हणजे आपल्याला 32च सामने घ्यायला लागले असते, 32च घेणार होतो, पण थोडस इकडे तिकडे झालं तर आपण आता कुठेतरी. याबद्दल तुला काय वाटतं? पुन्हा एकदा आनंद खूप छान बोलला तू. येताना मला खूप अडचण होईल असं वाटतंय. मी विनंती करतोय सदस्यांना की एंट्रन्स मध्ये जी गर्दी झाली ती हटवा जरा गर्दी, कारण माझ्यावर आणि प्रेमासाठी चार्लीस कोपरच्या प्रेमासाठी रमाकांत पाटीलच्या प्रेमासाठी एंट्रन्स मध्ये सर्वांची गाठीभेटी होती. माझे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले. भाऊ नवजोत पेझरचे माझे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले. माझे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले. आम्ही माईक सोडू शकत नाही, पण तुमची व्यवस्था झाली का? व्यवस्था जेवणाची होते ना? काय येत आहे घरी? हो ठीक आहे, ठीक आहे, होते. हो हो ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रंगते. नंतर आपण बोलणार आहोत. आम्ही उद्या तुमच्याकडे येणार आहोत. उद्या नवजोत पेझरला सामने आहेत ना सकाळी? हो जेवणापासून येते. खूप छान, खूप छान. अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रंगते. संघ आहे ना नवजोत पेझर इथे? आहे ना? नाही खेळाची गोष्ट असू द्या, आम्ही तुमच्याकडे उद्या येतोय. अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रंगते आणि खऱ्या अर्थाने रंग चढला येतो कबड्डी स्पर्धेला. हो हा, या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व दिलीप शेठ भोईर, छोटम शेठ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करतोय सदस्यांना, आपण गेट जवळ जायचं आहे आणि शेठला पब्लिकला आम्ही विनंती करतोय एंट्रन्स आपण खाली करायचं आहे. गेट समोरची गर्दी जरा खाली करायची आहे. छोटम शेठ सर्व दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम शेठ या ठिकाणी उपस्थित होते. चावून लागली आमच्या लोकांना आणि या ठिकाणी शेठ आले. मी प्रेक्षकांना विनंती करतोय जरा रस्ता मोकळा करायचा. आपण रमाकांत पाटील या ठिकाणी शेठला आणायला गेले. मी सर्वांना विनंती करतोय छोटम शेठ आल्यानंतर सर्वांनी जोरात टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. छोटम शेठ भोईर पाणी पाजल्याशिवाय ठेवणार नाही असा हा माणूस छोटम शेठ भोईर. गेल्या वर्षी कोरोना काळामध्ये अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न चालू असताना छोटम शेठने खूप छान अशी व्यवस्था केली. गेल्या वर्षी मुंबईमध्ये असतात क्रिकेटच्या स्पर्धा, मोठ्या स्पर्धा चालू असताना सुद्धा आम्हाला